नमस्कार मित्रांनो, पहा मी आता रस्त्याने जात असताना मला परत एक वनस्पती दिसलेली आहे। तर ज्याला आपण मार्केटमध्ये जातो आणि काळे तीळ घेतो, पण ते जे काळे तीळ असतात ना, त्या काळे तिळाला रंग दिलेला असते। ओरिजिनल काळ्या तिळाचं झाड मी तुम्हाला दाखवत आहे आणि फार दुर्मिळ आहे, मिळत नाही, बिलकुल मिळत नाही लवकर। तर लक्षात घे काळा तीळ हा कसा असते। या काळ्या तिळाचे जे झाड आहे हे झाड तिळासारखेच असते। तिळाच्या झाडाला याचं काही कोणता फरक नसते, फक्त याचं जे आहे तिळाचे काही पानं असे राहतील, बघा काही पानं असे राहतील आणि काही पानं असे राहतील लंबे लंबे। पहा काही पानं लांबट आहेत आणि काही पानं असे मोठ्या प्रमाणात आहेत, असे डबल पानं आलेले असतात आणि असे त्रिशूलासारखं असते, त्रिशूलासारखं। याला 3 पानाचं टोक असते मोठ्या पानाले आणि एक सिंगल जे पान असते हे असते बारीक बिलकुल असं लांबट, बघा। आणि सगळ्यात मोठी भूमिका याची अशी आहे की याचं जे फूल आहे हे फूल असं हलकंसं, याला पहा याचा आकार काही विशिष्ट प्रकारचा आकार आहे आणि विशिष्ट म्हणजे त्याला एक निळ्या रंगाची छटा राहील आणि ते तीळ आहे ते तीळ सेम राहतील तसेच, जसे तिळाच्या झाडासारखे असतात तसेच, बिलकुल काही फरक नाही याच्यामध्ये, असं राहील हे झाड। आणि या तिळाचं महत्त्व फार जोरदार आहे। तर हा आहे ओरिजिनल काळा तीळ। आपण जे मार्केटला घेतो ते पांढऱ्या तिळालाच कलर दिलेला असते। तर असे काळ्या तिळाचं झाड असेल तर अशी बी तुम्ही जतन करा आणि हे बी आपल्या घरी लावा, तरच तुम्हाला ओरिजिनल तीळचं हे प्राप्त होईल, नाही तर ओरिजिनल तीळ प्राप्त होणार नाही। आणि बाजूला फोटोमध्ये तुम्हाला मी काळ्या तिळाचं एक दोन्ही दाखवलेले आहे आणि काळे तीळसुद्धा दाखवलेले आहेत, ते तुम्ही पहा। तर हे आहे ओरिजिनल काळ्या तिळाचं झाड आणि याचे अनगिनत फायदे आहेत, वातासंबंधी आणि केसाच्या तेल बनवण्यासुद्धा या तिळाचं तेल फार महत्त्वाचं आहे, फार महाग असते। पण आता मी जे दाखवत आहे ओरिजिनल काळ्या तिळाचं झाड।